नमस्कार मित्रांनो, पवार ब्लॉग ऑन फूडीजमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्हालाही असे नवनवीन पदार्थ बनवायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण बनवणार आहोत गोड चिकल्या। तर गोड चिकल्या बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। आधी गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे गुळाचं पाणी ठेवलेलं आहे। नंतर खोबरं किसून घेतलेलं आहे। आता आपण ते गुळाचं पाक ठेवलेला तो गाळून घेऊया, जेणेकरून त्यातली सगळी घाण निघून जाईल। हे बघा, अशा प्रकारे आपला आता पाक गाळून झालेला आहे। तर आता आपण कुकरला पाणी टाकलेलं आहे। आता त्यात खोबऱ्याचं कीस, चवीनुसार मीठ आणि गावरान तूप 2-3 चमचे, परत इलायची पावडर। अशा प्रकारे आपला आता पीठ मळून झालेलं आहे। आपण आता पोळी लाटायला घेऊया। हे बघा, पाण्याला उकळ आलेली आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळी ही बारीक लाटायची आहे, जेणेकरून लवकर शिजेल। हे बघा, अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया। तुम्हाला पटलं तर तुम्ही हातानेही तोडून टाकू शकता। मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। तर गोड चिकल्या हा स्वयंपाक झटपट आणि 10 मिनिटात होणारा स्वयंपाक आहे। तर तुम्हीही ट्राय करून बघा। हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आता आपण ते कट केलेले तुकडे पाकात सोडूया। अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून पाण्यात सोडलेल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया।